नमस्कार. आज आपण बोलणार आहोत दत्ता भगत यांच्या वाटा पळवाटा या नाटकाविषयी. खरं तर हे केवळ एक नाटक नाही आहे, समाजाला दाखवलेला एक आरसा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या नाटकाचं मूळ नाव वाटा पळवाटा नव्हतंच, ते होतं सफेद साद घालीत आहे. आता नावाच्या बदलामागे सुद्धा एक कहाणी आहे जी आपल्याला थेट नाटकाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाते. चला तर मग उलगडून बघूया या वाटा आणि पळवाटा नेमक्या आहेत तरी काय. नाटकाचं शीर्षकच बघा ना, वाटा पळवाटा. हे शीर्षकच आपल्याला थेट एका प्रश्नावर आणून सोडतं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका पिढीसाठी जी योग्य वाट आहे तीच पुढच्या पिढीला पळवाट का वाटू लागते. बरोबर, हाच तो संघर्ष आहे, हाच तो तणाव आहे जो आपल्याला नाटकाच्या प्रत्येक अंकातून अगदी जवळून बघायला मिळतो. आता या नाटकाच्या खोलात जायचं असेल ना, तर आधी त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वाटा पळवाटा हे नाटक ज्या समाजात घडतं तो समाज जातीच्या भिंतींनी विभागलेला आहे. तर आधी बघूया की हा विभागलेला समाज कसा आहे आणि त्याचे नियम काय आहेत. कधी कधी अगदी साधे सोपे शब्द सुद्धा समाजातली खोल दरी किती मोठी आहे हे दाखवून देतात. हेच बघा ना, एका बाजूला जय भीम आणि दुसऱ्या बाजूला नमस्कार. आता ही फक्त दोन वेगवेगळी अभिवादनं नाहीत, तर त्या दोन वेगवेगळ्या सामाजिक ओळखी आहेत. नाटककाराने किती सहजपणे दाखवलंय की आपल्या रोजच्या जगण्यातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जातीच्या एका अदृश्य धाग्याने कशी बांधलेली आहे. चला आता भेटूया त्या पात्रांना ज्यांच्या संघर्षातून ही कथा पुढे जाते. सगळ्यात महत्वाचे काका, आंबेडकरी चळवळीतला पहिला अगदी निष्ठावंत आवाज. मग येतात त्यांचे पुतणे प्राध्यापक सतीश, ते दुसऱ्या पिढीच्या संघर्षाचं प्रतीक आहेत. आणि सतीश यांची पत्नी हेमा, जी दोन वेगवेगळ्या संस्कृतीच्या मध्ये अडकली आहे. तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो जहाल विचारांचा अर्जुन. आणि या सगळ्यांच्या समोर उभे आहेत दासराव, म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचा एक चेहराच म्हणा ना. आता आपण येतोय थेट नाटकाच्या गाभ्याकडे. हा संघर्ष आहे एकाच कुटुंबातल्या 3 पिढ्यांचा. आणि गंमत बघा, तिन्ही पिढ्या डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहेत, पण प्रत्येकाची वाट, प्रत्येकाचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. हाच वैचारिक संघर्ष कसा उलगडत जातो ते आता बघूया. इथे आपल्याला एकाच चळवळीचा प्रवास दिसतो, पण तो 3 वेगवेगळ्या पिढ्यांच्या नजरेतून. पहिली पिढी ज्यांनी बाबासाहेबांसोबत तो संघर्ष प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, त्यांच्यासाठी तत्व म्हणजे सर्वस्व होतं. दुसरी पिढी जी शिक्षणाच्या जोरावर व्यवस्थेचा भाग बनते आणि आतून बदल घडवायला बघते. पण तिसरी पिढी जी या धीम्या बदलांवर प्रचंड संतापलेली आहे. त्यांना काय हवंय? तात्काळ आणि संपूर्ण बदल, एक क्रांती. काकांचे हे शब्द ऐकण्यासारखे आहेत. यात पहिल्या पिढीची ती अढळ निष्ठा आहे जी काहीही झालं तरी वाकायला तयार नाही. हा आवाज त्या संघर्षातून आलेला आहे. ज्या काळात बाबासाहेबांचा विचार आणि त्यांची प्रतीकं हेच जगण्याचं सर्वात मोठं बळ होतं. आणि मग येते दुसरी पिढी, सतीश आणि हेमाच्या रूपात. त्यांची अवस्था म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत आहे. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांचे पुरोगामी प्रगतिशील विचार आहेत, त्यांचे आदर्श आहेत, आणि दुसऱ्या बाजूला समाजाचा तो सूक्ष्म पण सतत होणारा विरोध जो त्यांना रोज सहन करावा लागतो. ते या 2 जगांमध्ये अगदी अडकून पडले आहेत. आता ऐका तिसऱ्या पिढीचा आवाज. अर्जुनाच्या या जळजळीत प्रश्नामधून तो आपल्याला ऐकू येतोय. त्याचा सगळा संताप या एका वास्तवातून येतोय की कितीही शिका, कितीही प्रगती करा, नावावरचा जातीचा शिक्का काही पुसला जात नाही. त्याचा व्यवस्थेवरचा विश्वास पार उडून गेलाय. पण हा लढा फक्त विचारांचा नाहीये, तो खूप जास्त वैयक्तिक आणि भावनिक सुद्धा आहे. सामाजिक न्यायासाठी लढताना या प्रत्येक पात्राला एक किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या निष्ठेपायी त्यांना काय काय गमवावं लागलं. चला आता या संघर्षाची भावनिक बाजू आपण समजून घेऊया. या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी फक्त एकच शब्द आहे, तो म्हणजे वेदना. आणि ही वेदना म्हणजे काही साधी सुधी शारीरिक जखम नाहीये. ही पिढ्यानपिढ्यांच्या अन्यायातून आलेली एक खोल जखम आहे, एक दुःख आहे. आणि हीच वेदना या नाटकातील प्रत्येक पात्राच्या कृतीला आणि विचारांना एक दिशा देते. हेमाचे हे शब्द ऐकले की तिचा एकटेपणा जाणवतो. समाजाचे सगळे नियम तोडून तिने लग्न केलं, सगळ्यांचा विरोध सहन केला, पण त्या बदल्यात तिला मिळालं काय? तर दोन्ही समाजांकडून आलेला परकेपणा. तिची ही वेदना आपल्याला हेच दाखवून देते की सामाजिक बदलाची वैयक्तिक किंमत किती मोठी असू शकते. आणि इथे अर्जुन पिढ्यानपिढ्यांच्या वेदनेला थेट वाचा फोडतोय. तो अगदी स्पष्टपणे सांगतोय की त्याच्यासाठी ही वेदना फक्त एक भावना नाहीये, तर तीच त्याची ओळख आहे, तेच त्याचं वास्तव आहे. त्याला त्याच्या जातीच्या अनुभवापासून वेगळं केलंच जाऊ शकत नाही.
तर मग प्रश्न असा आहे की इतकी वर्ष झाली तरीही हे नाटक आपल्याला इतकं अस्वस्थ का करतं? त्याचा आवाज आजही आपल्या कानात का घुमतो? चला या विश्लेषणाच्या शेवटी या नाटकाचं महत्त्व काय आहे यावर एक नजर टाकूया. हे नाटक इतकं महत्त्वाचं का आहे हे या काही गोष्टींवरून लक्षात येतं. बघा, ते फक्त जाती व्यवस्थेवर टीका करून थांबत नाही, तर चळवळीच्या आत जे मतभेद आहेत, जे संघर्ष आहेत, ते सुद्धा अगदी प्रामाणिकपणे मांडतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबाच्या गोष्टीतून हे नाटक एका मोठ्या सामाजिक संघर्षाला मानवी चेहरा देतं, जो थेट आपल्या मनाला भिडतो. आणि शेवटी हे नाटक आपल्या सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न उभा करून जातं, तो म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी नेमकी कोणती किंमत मोजावी लागते? वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर की वैचारिक पातळीवर? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं आजही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं ते नाटक जेव्हा लिहिलं गेलं.